साहेब, अक्कलकोटच्या दौऱ्यावर आला आहात, स्वामी समर्थांचं दर्शन घेतलंय, तुमचे तालुका अध्यक्ष उपोषणाला बसलेत, काय मागण्या आहेत? उपोषणस्थळी तुम्ही भेट दिली. मागील 10 दिवसापासून शिवसेनेचे तालुका प्रमुख अनंत आणि त्यांचे सर्व सहकारी, शेतकरी, या भागातले सरपंच, हे सगळेजण शेतकऱ्यांच्या आणि अक्कलकोटवासियांच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात इथे उपोषणाला बसलेले आहेत. अत्यंत दुर्दैवाची घटना अशी आहे की खूप मोठा डंका पिटून 1 रुपयात पीक विमा योजनेचा फायदा घ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने, अशी घोषणा या राज्याचे जुमलाबाज मुख्यमंत्री करतायत. परंतु या ठिकाणी जे आता उपोषणाला बसलेले जे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं की मागच्या 3 वर्षापासून ह्या शेतकऱ्यांना एकही नवीन पैशाची पीक विम्याचं संरक्षण मिळालेलं नाही. पीक विमा घेऊनसुद्धा त्या शेतकऱ्यांना, बागायतदारांना पीक विम्याचं संरक्षण मिळत नसेल तर ह्या योजनेचा फायदा काय, अशा पद्धतीचा प्रश्न आजच्या या उपोषणाच्या ठिकाणी बसलेले शेतकरी विचारत आहेत. दुसरं महत्त्वाचं आहे की मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काही वर्षापूर्वी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी करोडो रुपयाची घोषणा केली. देगाव कालव्याच्या संदर्भात सुद्धा करोडो रुपये देण्याचे जाहीर केलं. परंतु मागच्या 2 वर्ष, म्हणजे अनेक वर्ष झाली की घोषणा झाली पण अद्यापही एकही नवीन पैसा या देगाव कालव्यासाठी आलेला नाही आहे. एकही नवीन पैसा अक्कलकोटच्या या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आलेला नाही आहे. केवळ आणि केवळ घोषणा करायच्या आणि अक्कलकोटवासियांच्या तोंडाला पानं पुसायची, हा धंदा या गद्दार सरकारने चालू केलेला आहे. आज लाखोच्या संख्येने स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या स्वामी भक्तांना 15 दिवसातून एकदा इथे पाणी प्यायला मिळते, ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. या सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमचे तालुका प्रमुख, पुरुष तालुका प्रमुख, महिला तालुका प्रमुख, इतर सगळे पदाधिकारी हे उपोषणाला बसलेत मागच्या 10 दिवसापासून. आणि जर प्रशासनाने आणि सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर येत्या 2 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कदाचित या भागामध्ये येतील. त्यांचा ताफा रोखला जाईल आणि ह्या मागण्यांच्या संदर्भात आणि खास करून शेतकऱ्यांच्या पीक विमा संरक्षणाच्या बाबत त्यांना जाब विचारला जाईल. साहेब, आज तुमचा मेळावा होत आहे, त्या मेळाव्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे? आणि त्या मेळाव्यात आज काल जयंत पाटील यांनी पण मेळावा घेतला, त्यांनी कार्यकर्त्यांनी पण मागण्या केलेल्या आहेत. कशा पद्धतीचं सोलापूर जिल्ह्यात जागा वाटपाचा कार्यक्रम असणार आहे, कशा पद्धतीने बघतो? तसं पाहिलं तर सोलापूर जिल्हा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक बालेकिल्ला आहे आणि अनेक आमदार या सोलापूर जिल्ह्याने बाळासाहेबांच्या हयातीमध्ये आणि उद्धवसाहेबांच्या सुद्धा नेतृत्वाखाली निवडून दिलेले आहेत. पुनश्च एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद जबरदस्त उभी करावी आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये सुद्धा अधिकाधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून केला जाणार आहे. साहेब, कुठेतरी आज ज्या प्रदेशातून नख हे आणलेले आहेत, वाघनखं आणलेले आहेत, त्या वाघनखा संदर्भात कुठेतरी आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आज साताऱ्यात असणार आहे. कशा पद्धतीने बघताय? सध्या ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वाघनखं वापरली ती साताऱ्याला आणून ठेवलेली आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरवली जाणार आहेत. परंतु ती वाघनखांच्या बाबत ज्या संग्रहालयातून जी वाघनखं आणलेली आहेत तिथल्याच संचालकांनी सांगितलेले की ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, अशा पद्धतीचा निर्वाळा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. परंतु इथलं महाराष्ट्रातलं सरकार मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जनतेला कुठेतरी फसवण्याचं काम करते का, अशा पद्धतीचा प्रश्न इतिहास संशोधकांनी सुद्धा विचारलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांना मात्र अद्याप यांनी उत्तर दिलेलं नाही. पण ठीक आहे, महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे चांगले अभ्यासू आहेत. ह्या फसव्या आणि थापाड्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देतील.
अशी मला खात्री आहे. साहेब, जरांगे पाटील हे फडणवीस द्वेषी आहेत असा आरोप प्रसाद लाड यांनी केले आमदारांनी. प्रसाद लाड हा किती सच्चा सच्चा भाजपवाला आहे. अनेक पक्षातून बाडगेगिरी करून फिरत आलेला प्रसाद लाड आज देवेंद्र फडणवीस यांची तळी उचलतोय. उद्याच्या विधानसभेला देवेंद्र फडणवीस घरी बसले की प्रसाद लाड दुसऱ्या तंबूत जातील. एक व्यापारी वृत्तीने तयार झालेला हा भाजपाचा नेता आहे. विशाळगडाचा जो विषय आहे दिवसेंदिवस चिघळताना दिसतोय. इम्तियाज जलील यांना देखील हिंदुत्ववादी संघटनांकडून तिथे येण्यासाठी विरोध केला जातोय. कुठंतरी यामध्ये राजकारण आणलं जातं असं वाटतंय. विशाळगडचा प्रश्न पूर्णपणे राजकारणासाठी वापरला जातोय आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजकारण न करता विशाळगडाचा प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होणार असाल तर विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या पद्धतीने तुम्ही तो सोडवा. तुमच्या राजकीय फायद्यासाठी विशाळगडाचा बळी देऊ नका. काल अखेर अजितदादांनी त्या ठिकाणी भेट दिलेली घटनास्थळी. थोडासा उशीर झाला अजितदादांना पोचायला वाटतं. हां, अजितदादांना आता सध्या काही तसे गांभीर्य राहिलेलं नाही कामाचं, त्यामुळे फार काय त्यांच्या बोलण्याची गरज नाही. साहेब, कुठेतरी आता जागा वाटपाचा प्रश्न पुढे येत असताना 36 पैकी 25 जागांवर कुठेतरी मुंबईत लढण्याचा मानस शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब यांच्या पक्षाचा दिसतोय. कसं बघता तुम्ही? बघा, आता विधानसभेच्या निवडणुका एक गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या निमित्त त्या पिरियडमध्ये जाहीर होतील आणि साहजिकच आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही लढवणार आणि प्रचंड मताधिक्याने जिंकणार. त्यामुळे जागा वाटप करत असताना ज्या मतदारसंघामध्ये पारंपरिक ज्या पक्षाच्या जागा आहेत त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील. पण त्या पक्षाला वाटतं की आपला उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी मागणी करणं हे काही गुन्हा नाही आहे. त्याच्यातून सन्मानाने तोडगा निघेल. पण एकत्रितपणे ह्या जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर होईल. 3 पक्षाचं जागा वाटपासंदर्भाचं गणित असणार आहे. मग शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळत असं अपेक्षित आहे? आता ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने जागा ह्या संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करून किती जागा आम्ही लढवू शकतो आणि किती जिंकू शकतो याचा अभ्यास केलेला आहे. योग्य वेळी तो आकडा फोडला जाईल. परंतु आता तुम्हीच वर्तमानपत्राने 100, 125, 130 जाहीर केलेले आहेत ते गृहीत धरून चाला. बरं, कुठेतरी आता कोकणात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. पावसाचा मोठा जोर आहे. अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे. कसं बघता याकडे? कोकणामध्ये सध्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, या मुंबई या ठिकाणी खूप पाऊस चालू आहे. आत्तासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. सर्वच नदी नाल्यांना महापूर आलेले आहेत. ह्या भारतीय जनता पक्षाने मागच्या 2 वर्षापासून तिजोरीची लयलूट करून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी ठेकेदारांना करोड रुपये देण्याचं काम चालू केलेलं आहे. त्या निकृष्ट दर्जाचे रस्ते वाहून गेलेले आहेत. संपर्क तुटलेला आहे आणि ह्या अस्मानी संकटाशी सामना करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे. ते करण्याच्या ऐवजी सरकार पळून गेलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.